राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत। देशपांडे सर, पराभवाचं विश्लेषण, कामगिरीचं विश्लेषण तर फडणवीसांनी केलंच, पण मंत्रिमंडळातनं राज्य सरकारमधनं बाहेर पडण्याची तयारी दाखवलेली आहे। या निर्णयाकडे कसं पाहायचं? हे केवळ नैतिक जबाबदारी स्वीकारून घेतलेला निर्णय आहे का ह्या सहकारी पक्षांबद्दलची नाराजी आहे? नेमकं काय आहे? कसं बघायचं आहे निर्णयाकडे? नाही, एक निश्चित आहे अश्विन की या निवडणुकीमध्ये जे प्रमुख नेतृत्व भाजपाचं तर ते करतच होते, पण या सरकारचं सुद्धा निवडणुकीतलं जे मॅनेजमेंट होतं, इलेक्शन मॅनेजमेंट, त्याचीही सगळी सूत्र फडणवीस यांच्याकडे होती। म्हणजे जागा वाटपाचा विषय असेल, उमेदवार निवडण्याच्या प्रक्रिया असेल, मित्र पक्षांचे उमेदवार निवडण्याची किंवा त्यांनी निवडलेले उमेदवार बदलण्याचे निर्णय असतील। देशपांडे सर, आता तटकरेंचंही वक्तव्य बघितलं आणि मगाशी मिटकरींचंही वक्तव्य बघितलं तर एकूणातच या निर्णयाबद्दल कदाचित त्यांनाही थोडंसं सरप्राईज वाटत असावं, पण हा निर्णय आता कसा पाहायचा? कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि जे गणित देवेंद्र फडणवीसांनी जुळवून आणलेलं होतं सरकारचं, त्याच सरकारमधनं आता ते बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करतात। मगाशी जसा गणेशने ज्याचा उल्लेख केला की ते स्वतः या सत्तेत सहभागी होण्यास 2019ला तयार नव्हते। विशेषतः राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात येणं त्यांना योग्य वाटत नव्हतं। त्यांनी त्या नकार दिला होता, परंतु पक्षाचा आदेश त्यांनी मान्य केला आणि ते मंत्रिमंडळात आले। आता या निवडणुकीचा जर विचार केला आपण, तर या निवडणुकीचं संपूर्ण सूत्रसंचालन पक्षाने त्यांच्याकडे दिलं होतं महाराष्ट्रातलं। म्हणजे त्यांनी पक्षाचे उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा मोठा सहभाग होता। मित्र पक्षांचे उमेदवार ठरवणे, ठरवलेले उमेदवार बदलणे, या बाबतीतही भाजपाने बरीचशी आग्रही भूमिका घेतली। त्या दुसरा असा आहे की जागा वाटपाचा जो घोळ होता तो इतका काळ चालला की नाशिक सारख्या ठिकाणी तर निवडणुकीला काही दिवस राहिलेले असताना उमेदवार जाहीर झाले। या सगळ्याचा परिणाम एक या निवडणुकीच्या निकालात झालेला दिसतोय आणि याची जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। दुसरा भाग असा आहे याचा की जालन्यातील लाठीमारापासून विशेषतः या निवडणुकीमध्ये एक दिसले की मराठा समाजाचा रोष सरकारवर आहे, सरकारवर पेक्षा विशेषतः भाजपावर आहे आणि त्याची सुरुवात जी झाली होती ती जालन्यातल्या लाठीमारापासून झाली होती आणि तो रोष कमी करायचा असेल तर एक रणनीतीचा भाग म्हणून का होईना स्वतः फडणवीस यांनी बाजूला व्हावं आणि एक दुसरं नेतृत्व उपमुख्यमंत्री म्हणून पुढे किंवा करावं, किंवा ही निवडणूक जी आहे त्यांनी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून त्या निवडणुकीचं संचालन करावं सरकारमध्ये न राहता, अशा पद्धतीची रणनीती असू शकते। परंतु फक्त पराभव एवढा विचार केला तर राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, अशा अनेक ठिकाणी पराभव झालेला आहे। त्याच्यामुळे पक्ष काय भूमिका घेतं त्याच्यावर बघावं लागेल। धन्यवाद देशपांडे सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।